नमस्कार. हॅपी थॉट्स. माझं नाव सुनील गोविंद कोतवाल. मी एक शासकीय अधिकारी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि मी जवळजवळ 2007पासून या ऑर्गनायझेशनशी जोडलेलो आहे. महाआसमानी शिबिर हे यांचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की महाआसमानी शिबिर जे आहे ती केल्यानंतर आपलं लाईफ कसं ट्रान्सफॉर्म होतं, म्हणजे आपण जे काही मान्यता ह्याच्यामध्ये असतो त्याच्यामधून मुक्त करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि खूप सुंदर असं शिबिर आहे महाआसमानी की जे केल्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये जे काही आपले शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक हे जे 5 क्षेत्र आहे या 5ही क्षेत्रामध्ये कसा विकास करायचा हे याच्यापासून आपल्याला शिकायला मिळतं. आणि यांचा मूळ उद्देश जो आहे तो आहे उच्चतम विकसित समाज निर्माण करणे. उच्चतम विकसित समाज निर्माण करण्यासाठी इथे सिस्टीम फॉर विजडम म्हणजे एक सिस्टमॅटिक पद्धतीने एक प्रणाली आहे, त्या प्रणालीने सरसरी आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जात असतात. अशा प्रकारे मग महाआसमानी शिबिर पूर्ण होतं आणि महाआसमानी शिबिर केल्यापासून आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होतो. म्हणजे शारीरिक लेवल असो, मानसिक लेवल असो, आपला आर्थिक लेवल असो ते, आणि सामाजिक लेवल आपले रिलेशन चांगले होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. शारीरिक लेवल देखील तुम्ही तुमच्या म्हणजे अफर्मेशन जे असतात त्या अफर्मेशनचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून आपल्या शारीरिक तंदुरुस्ती कशी प्राप्त करावी हे त्यामुळे समजतं. मानसिक लेवलमध्ये आपलं मन अकंप कसं ठेवायचं, म्हणजे कुठल्याही घटनेमध्ये, घटना कुठलीही असू दे, चांगली किंवा वाईट, त्या घटनेमध्ये तुम्ही अकंप कसं राहिलं जातं हे याच्यावरती काम केलं जातं. आणि मानसिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम आणि अकंप बनवले जातं. आणि दुसरं आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे लोकांच्यामध्ये आपण समाजामध्ये वावरतो, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांशी रिलेशन आपले कशाप्रकारे चांगले राहावे हे या ठिकाणी मानसिक तुम्ही महाआसमानी शिबिर केल्यानंतरनं सामाजिक आपले रिलेशन चांगले होण्यासाठी मदत होतात. त्याबरोबर आर्थिक क्षेत्रामध्ये देखील आपण बघितलं की अध्यात्माचा आणि आर्थिकतेचा काय संबंध. तर आपण आपल्या जीवनामध्ये जसं विचार करू, जसं आपण मनन करू, जसं चिंतन करू, आपल्या जीवनामधले जे काही ब्लॉकेजेस आहे ते काढण्याचा आपण प्रयत्न करू, तर आपले जे आर्थिक देखील ब्लॉकेजेस आहे ते ब्लॉकेजेस निघण्यासाठी याचा खूप महत्त्वाचा उपयोग होत असतो आणि आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम होतो. त्यासोबत शेवटचं जे आहे की आध्यात्मिकता हे मूळ आहे प्रत्येकाचं, की मी कोण आहे, माझ्या जीवनाचं लक्ष काय आहे आणि मी ह्या जीवनात पृथ्वीवर कशासाठी आलेलो आहे. तर हे आध्यात्मिक लक्ष या ठिकाणी आल्यानंतर प्राप्त होत असते. तर खूप सुंदर आहे. तर सर्वांनी ते शिबिर करावं असं मी सर्वांना विनंती करू इच्छितो. धन्यवाद. मी स्वानंद ढेकणे. मी राहायला सिंहगड रोड दायरी इथून आलो आहे आणि दळवी साहेब जे आहेत ते आम्हाला घेऊन आलेत आणि मूळ उद्दिष्ट असं आहे की शिकण्यासाठी आम्ही इथे आलो आहे की नवीन काय आपल्याला आत्मसात करता येईल या दृष्टीने आज आम्ही इथे आलेलो आहे. मी प्रथमच या हॅपी थॉट्स या कार्यक्रमात आलेलो आहे सर. ॲक्च्युली माझे जे मित्र आहेत दळवी म्हणून, त्यांनी मला याविषयी माहिती सांगितली. एकंदरीत यांची जी टॅग लाईनिंग आहे हॅपी थॉट, ह्या विचारालाच मी थोडंसं पॉझिटिव्ह झालो आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी कशी निर्माण करायची. आणि सरांचे मी काही व्हिडिओ वाचत असतो, बघत असतो, त्याच्यामुळे माझी अशी स्वतःहून इच्छा हे झाली की आपण इथं काहीतरी येऊन मनन करावं, चिंतन करावं, काही चांगले विचार ऐकावे, त्यातून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल. आणि आपल्याला जर पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली तर आपण आपल्या इतरांनासुद्धा ऐकून त्यांचे दुःख आपण कसं कमी करता येईल, हा पण आपल्याला जर आपल्या हातून इनडायरेक्टली काम झालं ते आपल्याला करता येईल. धन्यवाद. बसवराज ಹುಣಸೆ ಮದಕಟ್ಟಿ ತಾಲೂಕಾ ಭಾಲ್ಕಿ ಜಿಲ್ಲಾ ಬೀದರ್. ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ಇದ್ರ ಸಲಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ मुलासाठी दाखवायसाठी आलो. मी अभिजित मार्डी आहे. ॲक्च्युली सेशनबद्दल सरांनीच मला सांगितलं, अभिनंदन सरांनी. ते म्हणे बघ म्हणे स्पिरिच्युअल्स वगैरे कसं आहे काय नाही. सो आपल्याला आयडिया पडते की लाईफबद्दल आपल्याला बेटर नॉलेज वगैरे काहीतरी भेटतं, त्याच्यामुळे आलो. मेरा नाम गणेश प्रकाश गिलबिले. माझं नाव गणेश प्रकाश गिलबिले. मी मोशीवरून आलो आहे. इथं मनन आश्रममध्ये खूप चांगलं वाटलं इथं आल्यावरती. शिबिराचं आयोजन पण खूप चांगलं आहे. आता बाकी इथं वातावरण पण खूप छान आहे. माझं नाव चंद्रकांत गव्हाणे. मी मनन आश्रमला पहिल्यांदा आलो आहे आणि इथलं जे वातावरण वगैरे आहे ते बघून मी एकदम प्रसन्न झालो खूप एकदम. ते इथले जंगल वगैरे, त्याच्यानंतर झाडी वगैरे खूप छान वाटलं मला. आणि आता मी सेशनला जातो आहे, तर सेशन पण मला मनापासून ऐकायची इच्छा आहे आणि मला नक्कीच विश्वास आहे की सेशन ऐकून मला मनाला जरा शांती वाटेल असं. थँक्यू.